वाटेगावमध्ये शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये रुद्रावतार प्रतिष्ठान वाटेगाव यांच्या वतीनं शिवजयंतीमध्ये वाटेगावचे लेखक व संपादक इतिहास संशोधक अतुल मुळीक यांच्याकडे जे साहित्य आहे, ऐतिहासिक आणि शिवकालीन जे साहित्य आहे त्या साहित्याचं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत संशोधक आणि साहित्यिक अतुल मुळीक आहेत. अतुल सर, तुम्ही जे हे इतका मोठा शस्त्रसाठ्याचं जे संकलन केलेलं आहे, काय वाटतं किती दिवसानंतर हे संकलन केलेलं आणि कशा पद्धतीची जी रचना आहे ते? गेली 15 वर्ष झाले मी संकलन करतोय. इतिहासाची आवड असल्यामुळं अनेक भागात फिरून त्या ठिकाणी ऐतिहासिक शस्त्र मिळवण्याचा प्रयत्न केला. काही इतिहास अभ्यासकांनी संग्राहकांनी मला या संग्रह वाढवण्यासाठी मदत केली. आपल्या संग्रहात जवळपास 100 शस्त्र असून त्यामध्ये धोप तलवार, खांडा, नायर तलवार, ठासणीच्या बंदुका, ढाली, चामडी ढाल, लोखंडी ढाल, त्याचबरोबर जबरदंड, भाल्यांचे प्रकार, त्याच्यानंतर छोटी छुपी शस्त्र म्हणजे कट्यारी, मराठा, मुघल आणि हैदराबाद कट्यार, अशा पद्धतीची शस्त्र आपण या प्रदर्शनात मांडलेली आहेत. म्हणजे हे कौतुकाचं काम आहे, कारण का शस्त्रसाठा बघायला मिळालं तर कुठं मोठ्या शहरामध्ये म्युझियममध्ये जावं लागतं, पण आपण ग्रामीण भागात सुद्धा इतकं मोठं जतन केलेलं आहे. काय म्हणजे आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची म्हटली तर कशी ती काय नाव आहे त्यांची किंवा काय याला संबोधलं जातं? हे जे आहे हे शिरस्त्राण आहे. डोक्याचं शत्रूच्या शस्त्रापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी हे वापरलं जाणारं शिरस्त्राण आहे. पण हे जे साहित्य आहे हे ऍक्च्युली वापरलेलं आहे का हे कृत्रिम तयार केलेलं आहे? नाही नाही, सगळी शस्त्र ही किंवा आयुध हे ओरिजिनल आहेत, म्हणजे यात डुप्लिकेट काही नाही. हे बाजूबंद आहेत. मनगटापासून कोपरापर्यंत संरक्षण करण्यासाठी बाजूबंद वापरलं जात होतं. समोर दिसत आहेत हे हा दगडी तोफगोळा आहे. हे इतर आहेत हे लोखंडी तोफगोळा आहे. ही उंटावरची तोफ आहे. अहमद शाह अब्दालीनं मराठ्यांच्या विरोधात ज्या तोफा वापरल्या तशा पद्धतीची ही उंटावरची तोफ आहे. मराठ्यांच्याकडे मोठ्या अजस्त्र तोफा होत्या, त्या तुलनेत अहमद शाह अब्दालीकडं लहान तोफा होत्या, उंटावरच्या तोफा होत्या. त्यावेळी कुठून केली संग्रहित? हे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे राजस्थानमध्ये मला मिळून आलेली आहे ही तोफ. पलीकडच्या बाजूला बघत असाल तर आपण पट्टा आहे, इथं धोप तलवार आहे, ही खांडा तलवार आहे. तलवारीचा काय अर्थ काय आहे? धोप म्हणजे सरळ पात्याची धोप. आता 2 प्रकार आहेत धोपमध्ये, एक वक्र पात्याची धोप आणि एक सरळ पात्याची धोप. मराठ्यांनी या धोप तलवारींचा वापर जास्त केला. शक्यतो घोडदळावर असणाऱ्या सैनिकांनी लांबूनच शत्रूला मारण्यासाठी या तलवारींचा सर्वाधिक वापर केला. हे दिसत आहे ही नायर तलवार आहे. हे दक्षिणेतल्या गोपुरांमध्ये जी संपत्ती असते तिचं रक्षण करण्यासाठी पुजाऱ्यांच्याकडे ही नायर तलवार आहे. ह्या तलवारी परजेच्या तलवारी आहेत. जशी माणसाला अंग असतात तशी तलवारीलाही अंग आहेत. वरची बाजू जी आहे ती हे याला टोक म्हणतात किंवा अग्र म्हणतात. पाठीमागची बाजू ते तलवारीची पाठ, पुढची बाजू धार, मध्ये ज्या रेषा असतात त्यांना नाळा म्हटलं जातं. हे जे आहे हा नखे आहे. तलवारीला पात्याला पकडून ठेवण्यासाठी ही नखे आहे. हे ठोले, ही परज, ही कटोरी आणि खाली असतो तो गज असतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी, परजेच्या, विना परजेच्या तलवारी आपण बघू शकता. ही जी तलवार आहे ही ब्रिटिश तलवार आहे. ही गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी वापरली जाते. आता सुद्धा पोलीस दलामध्ये आपल्याला ही तलवार बघायला मिळते. हे सगळे तलवारीचे प्रकार इथं आहेत. हा, ही पट्टीसारखी सरळ दिसते म्हणून हिला पट्टीचा तलवार म्हटलं जातं. हे अंतर्वक्र आणि बाह्यवक्र आहे, ह्याला शोषण पत्ता म्हटलं जातं. म्हणजे लिलीच्या पानाचा आकाराची तलवार म्हणजे शोषण पत्ता तलवार. हे हा जो आहे हा लोखंडी बर्छा आहे, मध्ये आहे तो कल्प आहे, हा विटा आहे. याच्यात 10 तलवारवाले, 10 धारकरी, त्याच्यावर एक पट्टेकरी भारी होता, म्हणजे एक दानपट्टा चालवणारा, आणि एका पट्ट्याच्या असे 10 पट्टेवाल्यांना एक विटेकरी भारी होता. विटा म्हणजे असं हाताला दोरी बांधायची होती, फेकून शस्त्र मारायचं आणि परत पाठीमागं ओढायचं होतं. हे इथं 3 प्रकारचे भाले आहेत. इथं धनुष्यबाण आहे, आपण पाहू शकतोय. हा धनुष्यबाण आहे. हा किती वर्षापूर्वी, म्हणजे काय याचं वयोमान काय असेल याचं? हा सर्वसाधारण एक 80-90 वर्षापूर्वीचा धनुष्यबाण आहे. म्हणजे कोण वापरत होता हा धनुष्यबाण? तसं नाही, मावळ्यांच्यात बऱ्यापैकी धनुर्धारी असायचे. त्याच्यात एक वेगळा, सैनिकांच्यात एक वेगळा
धनुष्यबाण वापरणारे, वेटेकरी वेगळे, तोपखाना चालवणारे वेगळे, असे मावळ्यांच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार असायचे. तरच तसं अतुल सरांचं कौतुकाचं काम आहे, कारण इतका मोठा शस्त्रसाठा संकलन करणं हे तसं खरंच वेगळंच काम आहे. तर हे गुप्तीतले कसे प्रकार आहेत? हे सण समारंभामध्ये छुपशस्त्र म्हणून गुप्ती घेऊन जात होते लोक. आपण 90च्या दशकात बघतोय की चित्रपटांमध्ये दाखवले की वॉकिंग स्टिक जी असते, चालायची काठी, त्याच्यामध्ये शस्त्र म्हणून हे गुप्ती वापरली जात होते. आणि त्याच्यापूर्वी जुना जर रेफरन्स बघितला तर रामदासांच्या हात टेकायच्या ह्याच्यात, कुबडीच्या ह्याच्यात काठी असायची, गुप्ती असायची, असा एक संदर्भ ऐकला जातो. हे आपल्याकडं कट्यार आहेत. हे हैदराबादची कट्यार आहे, याला विजयनगर कट्यार म्हणतात. ह्या दिसत आहेत ह्या मराठा कट्यारी. मराठा कट्यारी ह्या इतर कट्यारींच्या तुलनेत मजबूत असायच्या, कारण त्याचा जो खालचा भाग आहे याला भोगली म्हणतात आणि याला पातं, या दोन्ही समसमान असतात मराठा कट्यारींमध्ये. त्या तुलनेत राजस्थानी कट्यारीत पात्याचा भाग लांब आहे आणि हात आकुडत आहे. मुघल कट्यारीमध्ये पाती तुटली जात होती वरची, आणि परत त्यांना ते जोडून नवीन पातं बसवता येत होतं. त्यात म्हणजे मराठा कट्यारी ह्या इतर कट्यारींच्या तुलनेत अधिक मजबूत होत्या. हे चाकूचे प्रकार आहेत. हे मध्ये दिसते, हा माडो आहे. काळविटाची शिंग दोन एकत्र उलट सुलट जोडून त्याचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. निसर्गात जे काही वस्तू मिळत आहेत त्या वस्तूंपासून शस्त्र मानव तयार करत होता. या दोन ढाली आहेत, एक चांबडी ढाल आहे आणि एक लोखंडी ढाल आहे. चांबडी डाळ म्हणजे कुठल्या प्राण्यापासून वगैरे बनवली असते? जे मिळतील त्या प्राण्याचं कातडं कमवायचं. जसं आपण चप्पल तयार करतो तसं आता अपप्रचार असेच आहेत की काय गेंड्याच्या कातडीची ढाल. तर गेंड्याची कातडी जाड असते, पण आपल्या महाराष्ट्रात गेंड्यांची संख्या नाही किंवा गेंडा आढळून येत नाही. त्यामुळं जे जनावर मिळेल त्याचं चांबडी कमवायची आणि त्याची ढाल तयार करतो. हे काय प्रकार आहेत? हे खंजराली आहे, भारतीय उगमाचं शस्त्र आहे. हे चिल्लम आहे, दक्षिणेकडचं शस्त्र आहे. हे जांबी आहे, म्हणजे पर्शियन शस्त्र आहेत. वाघनखे ही प्रतिकृती आहे. समोर बघताय तर तुम्ही बिचवा आहेत, जे अफजल खानाच्या वधाच्या वेळी जी दोन शस्त्र वापरली त्यासारखं हे वाघनख्या आणि हे बिचवा. समोर इथं ठासणीच्या बंदूक आहेत. ही बारूददानी आहे, याच्यामध्ये पावडर दारू ठेवली जात होती. शिवकालीनच आहे. शिवकालीन नाही, नंतर शिवकालीन काळाच्या नंतरच्या काळातली ठासणीची बंदूक आहे. ह्याला ठासणी म्हटलं जातं. ह्याच्यात पावडर दारू नळीतून खाली ओतली जाते, ठासली जाते, त्याच्यानंतर एक लोखंडी गोळा त्याच्यात टाकला जातो. या इथं एक स्पार्क होणारा कागद ठेवला जातो. इथं ठिणगी पेटली, खटका उडला की ठिणगी आत पडली जाते, तिथं स्फोट होतो आणि गोळी पुढे उडून जाते. हे वेगवेगळे प्रकारचे आडकित्ते आहेत. त्याच्यात प्रसंगी शस्त्र म्हणून पण आडकित्त्यांचा काही ठिकाणी वापर केला जात होता. आणि सगळ्यात शेवटी दिसत आहेत ते आपल्याला कुऱ्हाडी आहेत, आंतरवक्र कुऱ्हाडी आणि बाह्यवक्र कुऱ्हाडी. आता हे संकलन जे असतं कधी प्रदर्शन ठेवता आपण, का समारंभासाठी असतं? शिवजयंतीनिमित्त याचं आयोजन केलं जातं किंवा शिवराज्याभिषेक दिन अशा प्रसंगात आयोजन केलं जातं. काय वाटतं किती संकलन करण्यासाठी किती कालावधी गेला होता, काय खर्च आला? सर्वसाधारण जवळपास एक 15 वर्ष झाली संकलन करतोय. आणि खर्चाचं तर काय गोष्टीच अमूल्य आहेत, त्यामुळे त्याचं मोल करता येणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल तुम्ही तरुणांना? कारण आता आपण एक तरुण आहात आणि तरुणांमध्ये ह्या हॉबीज असणं किंवा हे संकल्पना डोक्यात असणं की हे मी संकलन करणं गरजेचं आहे, तर असं इतर तरुणांसाठी काय सांगाल तुम्ही? लोकांनी फक्त शिवाजी महाराज की जय म्हणत व्यसनाधीन होण्यापेक्षा की खरा इतिहास त्यांनी जाणून घेतला पाहिजे. त्या काळातली शस्त्र असतील, गड किल्ले असतील, हे याची भ्रमंती केली पाहिजे. त्याचबरोबर खरा इतिहास जाणून घेण्यासाठी अधिकाधिक पुस्तकं वाचली पाहिजे. तर हे होते अतुल मलिक, इतिहास संशोधक आहेत. यांनी त्यांच्या शब्दातून सांगितलेलं आहे की फक्त शिवाजी महाराज की जय असेच न म्हणण्यापेक्षा आपण ते आचरणात आणणं गरजेचं आहे. आणि खरंच त्यांचं जो शस्त्रसाठ्याचं संकलन आहे हे कौतुकाचं आहे, कारण हे डोळ्याचं पारणं फिटणारे काम आहे. आणि हे खरंच लोकांनी येऊन इथं तरुण वर्ग असेल किंवा ज्येष्ठ असतील, महिला असतील, सर्वांनी एकदा हे प्रदर्शन पाहावं, कारण हे वस्तू तसं दुर्मिळ आहेत आणि बघणं तसं आपल्याला शक्य होणार नाही. कारण हे मोठ्या मोठ्या म्युझियममध्ये शहरांमध्येच बघायला भेटतं, ते आपल्या ग्रामीण भागामध्ये अतुल सरांनी उपलब्ध करून दिलं आहे. तर सर्वांनी एकदा येऊन याचे खरंच बघणं गरजेचं आहे. सांगलीसाठी शीतलकुमार शेटे, वाटेगाव.